चला तर आषाढी आली, त्यासाठी आज आपण रताळ्याची खीर बनवून बघूया। रताळ्याची खीर बनवण्यासाठी आपण एक स्वीट पोटॅटो घेऊ आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। नंतर सोलणीच्या साहाय्याने व्यवस्थित सोलून घेऊ। हळूहळू सोलून घेऊ म्हणजे हाताला लागेल फास्ट केल्यामुळे। आणि कसं आहे, हा जो रताळा आहे थोडं कठीण असतो, म्हणजे हार्ड असतो सोलायला। पोटॅटो जो असतो आपला बटाटा तो लगेच सोलला जातो, याला थोडा वेळच लागतो आणि शेप पण ओबडधोबड असतो ना याचा त्याच्यामुळे। चला, बटाटा आपला स्वीट पोटॅटो सोलून झाला आहे। आता याला व्यवस्थित आपण बारीक किसून घेऊ। बारीक किसण्याने किसून घेऊ म्हणजे जेणेकरून काय होईल, शिजेल पण लवकर आणि त्याचं जे टेक्स्चर येईल थोडंसं रवाळ येईल। आता हे व्यवस्थित किसून घेऊ। झाला, आता थोडाच राहिला आहे किसायचा। आता आपलं हे रताळा जे आहे ते किसून झालंय। कढईमध्ये 2 चमच तूप टाकूया। तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बारीक कट केलेले बदाम आहे, 3-4 बदाम घ्यायचे बारीक कट करून, ते टाकायचे आणि ते तळून घ्यायचे व्यवस्थित ते तुपामध्ये। तुम्ही बदाम, अजून काजू, पिस्ता हे पण यूज करू शकता, पण मी फक्त बदाम यूज केलेला आहे। तुम्ही अदर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यूज करू शकता, ठीक आहे। आता हे बदाम तळून झाले। आता याच्यामध्ये आपण जो रताळ्याचा किस आहे धुतलेला तो टाकायचा आहे। आधी धुवून घ्यायचे तो व्यवस्थित, आणि धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचा, म्हणजे पिळून घ्यायचा तो, आणि नंतर तो कढईमध्ये याच्यामध्ये टाकायचा। आता आपण हा टाकूया, धुतला पण आणि पिळला पण ते पाण्याचं सगळं व्यवस्थित आता झालं आहे। आता याला व्यवस्थित परतून घेऊया तुपात, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत परतायचं पाहायचं। लगेच कलर चेंज व्हायला लागला, पट टाकल्याच पांढरा शुभ्र जो किस होता तो लगेच कलर चेंज करायला लागला आहे। आता झाला आहे तो, हे बा थोडासा कलर चेंज झाला, तर येल्लोइश झाला आहे। आणि जो लास्टला व्हाईट टाकला आहे तो लगेच ओळखायला येतो, व्हाईट आणि येल्लो, त्याच्यामुळे लगेच होतं, याला काय वेळ नाही लागत, 2 मिनटात लगेच असा होऊन जातो। झाला, आता कढईला पण थोडं हे बूड धरते ते, त्याच्यामुळे थोडंसं परतत राहायचं चमच्याने। झालं आहे, आता सॉफ्ट झाला आहे। याच्यामध्ये सॉफ्ट झाल्यानंतर काय करू आपण, अर्धा जो कप आहे तो दूध टाकूया, म्हणजे थोडा आधी कमी टाकू म्हणजे त्याची थिकनेस समजेल आपल्याला। त्याच्यासाठी आता आपण अर्धा कप दूध टाकून घेऊ, थोडंसं एकदा परतून घेऊ, बघू व्यवस्थित झालं आहे की नाही, म्हणजे तसं झालं आहे हे, आणि दुधात पण व्यवस्थित शिजून जाईल। आता याच्यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करू, गरम केलेलं दूध टाकू बरं का, कारण गार दूध टाकल्यानं काय होईल, त्याला उकड यायला वेळ लागेल। त्याच्यामुळे जे गरम दूध आहे ते टाकल्यानंतर लगेच उकड पण येईल। हे बघा, आता गरम दूध टाकले त्याच्यामुळे काय झालं, लगेच त्याला असं बुडबुडे फुटायला लागले, आणि लगेच ते मिक्स करून घेऊ आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता मी एक साधारण मीडियम साईजचा रताळा घेतला होता, त्याच्यासाठी आता 4 चम्मच साखर टाकते। साखर जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, म्हणजे किती गोड खातं किंवा नाही, पण ही जी आहे 4 चम्मच साखर टाकली त्याच्यावर जी टेस्ट लागेल ती नॉर्मल लागेल, म्हणजे जास्त पण गोड नाही लागणार। आता हे घट्टसर झालं आहे, म्हणजे व्यवस्थित म्हणजे शिजलं आहे रताळं। आता साखर पण याच्यामध्ये टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ, परतून पण घेऊ व्यवस्थित। आता जास्त घट्ट झाली त्याच्यामुळे अजून थोडंसं अर्धा कप दूध वरून टाकलं आहे। आता व्यवस्थित खिरीचं कसं म्हणजे खीर वाटते ती एकदमच घट्ट होती। आता व्यवस्थित थोडंसं झाकण ठेवून होऊ देऊ, आणि लगेच झालं आहे बघा व्यवस्थित, म्हणजे जे राहिलं असेल त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आलं बघा। हा काय भारी टेक्स्चर आलं त्याला। आता ही आपली झाली रताळ्याची खीर रेडी, बनवून बघा नक्की आषाढीला, आणि खाऊन पण बघा, मला सांगा कशी झाली ती। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक पण करायला विसरू नका। थँक्यू।